नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड भावनांनी भरलेला आहे. काव्या आणि पार्थचं नातं हळूहळू पुढे सरकतंय. एकमेकांवरचा विश्वास देखील वाढतो. पण दुसरीकडे जिव्हानंदिनीचं नातं मात्र पुन्हा एकदा गैरसमजांच्या वळणावर येऊन थांबलंय. प्रेक्षकांनो, आजचा भाग सांगून जातो की काही नाती संवादामुळे जुळतात आणि काही नाती गप्प बसण्यामुळे किंवा गैरसमजामुळे तुटण्याच्या उंबरठ्यावर येतात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड तसाच काहीसा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा, आता काव्या चालली असती पेपरला, त्यामुळे नंदिनी तिला म्हणते की शांतपणे ही पेपर लिही, काही विचार करू नको. आणि तेवढ्यात तिच्या पायाला ठेच लागते. नंदिनी म्हणते की अगं तू ठीक आहेस ना, लागलं नाही ना बाळा? काव्या म्हणते की हा मी ठीक आहे, तू आलीस की आहे मला सावरायला, पण मी मात्र काव्या म्हणते की नंदिनीला एक विचारू का ताई? काव्या म्हणते की तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघते. ह्या घरात तुला 16 डिसेंबर आठवलं का? आणि प्रेक्षकांनो बघा, इथे थोडा सस्पेन्स देखील दाखवला. पण नंदिनी बघा हसून काव्याला सांगते की नाही, आणि हिचा जीवात जीव आलेला असतो आणि ती नंदिनीला परत एकदा मिठी मारते. आणि काव्या म्हणते की बरं वाटलं ऐकून. आणि तेवढ्यात मानिनी काकू येतात आणि म्हणतात की काव्या आहेस ना अजून? बाटली विसरलीस तू पाण्याची? तेवढ्यात विक्रम काका पण येतात तिथे आणि म्हणतात की एक मिनिट थांब आणि या पेनाने पेपर सोड, लकी आहेत पेन. ते म्हणतात की बघ 10-12 सप्लिमेंट तर लागतीलच. मानिनी काकू म्हणतात की हा. आणि बघा आता काव्या पण हसते आणि म्हणते की चला फायनल बाय, जाते. आणि तिघं बी म्हणतात की ए. काव्या म्हणते की सॉरी येते. आणि काव्या म्हणते की पण मी काय म्हणते, मी नाहीच येत. ती म्हणते की माझा पेपर झाला की तुम्ही सगळे या ना मला न्यायला. विक्रम काका म्हणतात की बर. मानिनी काकू म्हणतात की बघू तुला आता उशीर होईल, तू निघ. सगळे तिला आनंदाने बाय, ऑल द बेस्ट म्हणजे बेस्ट विशेस देतात तिच्या पेपरसाठी आणि तीही तिथनं निघून जाते. आणि बघा आता इकडे नंदिनी म्हणते की चला आता जंगमे जय सोबत तह करायचा आहे, जमेल ना मला? आणि विक्रम काका आणि मानिनी काकू सोबत म्हणतात की नक्की जमेल. यांच्या बोलण्यालाच मात्र नंदिनीला थोडा दिलासा मिळतो. आणि नंदिनी बघा जीवाच्या दरवाजाकडेच आस लावून बसलेली असते की तो कधी दरवाजा उघडेल असं. आणि इकडे बघा आता काव्या देशमुखांची वाट बघत असते. घड्याळ बघते आणि म्हणते की राहिले कुठे हे देशमुख? आणि प्रेक्षकांनो, आता तेवढ्या दबंग स्टाईल मध्ये ह्या पारची एंट्री झालेली असती ओपन जीप घेऊन. आणि त्याच्याकडे बघून काव्य म्हणते की अहो देशमुख, मला तुम्ही सेंटरपर्यंत सोडवायला यावं एवढीच माफक अपेक्षा होती माझी. तुम्ही तर फारच मनावर घेतलंय, मला सोडायला यायचंय म्हणून चक्क ओपन जीप. वा. काव्या म्हणते की क्या बात है. पण इकडे पार्थ बघा प्रेक्षकांनो खूप मकडतो. काव्या म्हणते की दिल चाहता है कि ये सफर कभी खत्म ही ना हो, हम खत्म हो जाए लेकिन ये सफर चलता ही रहे. आणि आता तिच्या या बोलण्याला पार्थला राग येतो आणि तो गाडी स्टार्ट करतो आणि पुढे घेऊन जातो. तेवढ्यात काव्या म्हणते की अहो देशमुख. आणि तेवढ्यात इकडे पार्थ पुढे जाऊन गाडी थांबवतो. ती म्हणते की काय हे? पार्थ म्हणतो की तुमचं काय होतं? काव्या म्हणते की मी काय केलंय? पार्थ म्हणतो की काय केलं म्हणजे काय केलं? काय बोललात तुम्ही आता? हम खतम हो जाए. आणि ह्याच बोलण्याचं पार्थला वाईट वाटत असतं. काव्या त्याला म्हणते की तुम्ही रागवलात? पार्थ तिला म्हणतो की सेंटरला सोडायचा विचार मागे घेऊ. काव्या म्हणते की सॉरी. आणि बघा पार्थने पण ती सॉरी म्हटली तर तो विसरून जातो आणि तिला म्हणतो की बसा. आता प्रेक्षकांनो, यांचा ओपन जीपचा सफर खूप रोमॅन्टिक, खूप छान होणार आहेत. प्रेक्षकांनो, खूप मज्जा येणार आहेत. चला आता बघूया की यांच्या सफरची तयारी म्हणजे सफरची सुरुवात आता कशी होणार आहे ते. आता काव्या त्या जीपमध्ये बसलेली असते आणि इकडे आता काव्या त्याला म्हणते की हॉट दिसत आहे म्हणून एवढं भाव खायची काही गरज नाहीये. आणि इकडे पार्थ ना प्रेक्षकांनो लाजून अर्धा झालेला असतो. त्याला काव्या बोलते आणि तो इकडे गालातल्या गालात हसत असतो. प्रेक्षकांना आता जर पार्थने गॉगल लावलाय तर काव्याला पण त्याची बरोबरी करावीच लागेल ना, कारण तिला पण तर हॉट दिसावंच लागेल. त्यामुळे आता काव्या देखील गॉगल लावते. गॉगल लावल्यावर खरंच प्रेक्षकांना ती खूप क्यूट दिसत असते. आणि बघा आता पार्थची नजर काही तिच्यावरनं हटत नाही. आणि पार्थ तिला म्हणतो की बरं सगळं घेतलंय ना,
काव्या म्हणते की काव्या तिचा गॉगल काढून म्हणते की कसं आहे ना देशमुख, आजवर मी माझ्यासोबत रुसवे फुगवे घेऊन फिरायचे. काव्या त्याला म्हणते की हळूहळू आता तुमचं प्रेम असतं माझ्यासोबत. ती म्हणते की बघता बघता आपल्या संसाराची गाडी बरीच पुढे आली ना देशमुख. मागच्या सीट पासनं तुमच्या शेजारच्या सीट पर्यंतचा प्रवास केला की तुमच्या मांजरीने. आणि काव्या त्याला म्हणते की आता इथून पुढच्या प्रवासात फक्त तुमची साथ हवी आहेत मला देशमुख. आणि काव्या त्याला म्हणते की आणि हो, तुम्ही मला ऍक्सेप्ट केलंय म्हणून हा प्रवास चांगलाच लक्षात राहील हो माझ्या. आता इकडे पार्थ बघा तिला काय म्हणतो की ऍक्सेप्ट नाही केलंय अजून. काव्या म्हणते की काय म्हणालात तुम्ही, नाही केलं ऍक्सेप्ट अजून. पार्थ बघा हो आता तिची मस्त मज्जा घेत असतो आणि तिला म्हणतो की नाही. काव्या म्हणते की ठीक आहे हो, ठीक आहे, हरकत नाही. काव्या म्हणते की ठीक आहे, आता एक्झाम सेंटर पर्यंत जाऊस तर मला हाही गोल आता अचीव करायचा आहे. तर काव्या म्हणते की आता जीव प्राण एकत्र करून मी तुम्हाला मिळवेन देशमुख. आणि प्रेक्षकांना आता पार्थलाही तेच हवं असतं म्हणून पार्थ तिच्याशी थोडी गंमत करतो, मात्र इकडे गालातल्या गालात हसत देखील असतो. काव्या त्याला म्हणते की रादर तुम्ही मला स्वीकाराल. आणि काव्या काय म्हणते की मला काय वाटतंय खरं तर हेच ध्येय असेल आपलं एकत्र प्रवासाचं. पार्थ म्हणतो की निघूया. काव्या म्हणते की चला राजे चला, तुमची पट्टराणी तयार आहे, विलंब नको, तुमचा हा रथ पुढे घ्या. आणि बघा आता इकडे पार्थ गाडी चालू करणार पण ती गाडी काही चालू होत नाही. त्यामुळे आता काव्या म्हणते की 1 मिनिट देशमुख. काव्या म्हणते की माझी आई म्हणते की चांगल्या कामाचं जाण्यासाठी देवाचं नाव घ्यावं, गणपती बाप्पा. पार्थ म्हणतो की मोरया. प्रेक्षकांनो झाली की लगेच गाडी स्टार्ट. बघा प्रेक्षकांनो आता यांची सुरळीत गाडी तर चालू झालेली आहे. आता पुढचा प्रवास आपण बघूया. तोपर्यंत आपल्या नंदिनीचा प्रवास कुठपर्यंत आलोय तो बघूया. प्रेक्षकांनो नंदिनी आता उदास पेनड्राईव्ह हातात घेऊन जीवाच्या रूमच्या बाहेर बसलेली असते आणि त्या पेनड्राईव्हकडे बघत बघत तिला जीवाचा सगळा स्ट्रगल आठवतो. जीवा तिला मिळवण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा तिच्या घरात पाऊल ठेवलं त्यावेळेस बाबा त्याच्यासोबत कसे वागले, त्याची बॅग कशी बाहेर फेकून दिली आणि त्याला हाताला धरून घराच्या बाहेर देखील काढलं, हे आता नंदिनीला आठवत असतं आणि ते सुद्धा त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे की बघा ह्या जीवाला माहीत नसतं की पाणी जाणार आहे, त्यामुळे तो आधी अंगाला वगैरे साबण लावून आंघोळ करणार पण पाणी जातं. तेव्हा तो त्यांच्याकडे पाणी मागायला जातो तर बाबा त्याला आंघोळीला पाणी देखील देत नाही. ह्या गोष्टीचं सुद्धा आता नंदिनीला आठवून वाईट वाटत असतं. आणि प्रेक्षकांना बघा आता प्रत्येक वेळेस तिचा गैरसमज झालेला असतो. म्हणजे एकदा आता संक्रांतीच्या दिवशी जो अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल होणं त्यावेळेस ती त्याला कसं बडबड करते, त्याच्यावर विश्वास न ठेवता त्यानंतर जेव्हा त्याच्या फॅनने जे चिट्स पाठवलेले असतात नंदिनीला ते सुद्धा प्रेक्षकांनो तेव्हा पण नंदिनीचा गैरसमजच होतो. आणि ती कशी रिॲक्ट करते, कसं त्या जीवाला म्हणजे काही ना काही बोलतच असते. म्हणजे त्याला समजूनच घेत नसते की नक्की प्रकार काय घडलेला आहे तो. आणि ह्या गोष्टी सगळ्या प्रेक्षकांना इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलेल्या आहेत. आणि प्रेक्षकांना बघा आता जीवा ना दरवाजा उघडून बघतो तर नंदिनी त्याच्या बाहेरच बसलेली असते. आणि बघा दरवाजाचा आवाज येतो म्हणून नंदिनी डोळे पुसते आणि मागे बघते तर काय कोणीच नसतं. का नंदिनी म्हणते की असं का वाटलं, जीवाने क्षणभर दार उघडलं. ती मनाशीच म्हणते की नाही नसेल उघडलं असतं तर मला असं थांबलेलं बघून बंद नसतं केलं. नंदिनी म्हणते की हरकत नाही, खोलीचे आणि मनाचे दार उघडले नाहीत तोपर्यंत मी इथेच बसून राहील. बिचारे जीवा कुडकुडत रिक्षा बाहेर बसले होते, मी तर इथे घरात आहे. आणि प्रेक्षकांनो तेवढा तिथे वसू आत्या नंदिनीला हात लावतात, म्हणजे असं हात देतात. तिला असा आनंद होतो, तिला असं वाटतं की जीवाच आहेत. मग ती उठून उभं राहते तर बघते तर काय वसू आत्या आणि रम्या असतात. आणि रम्या म्हणते की काय ग नंदिनी इथे अशी पायऱ्यांवर काय बसलीयेस, जा की तुझ्या रूम मध्ये. आणि प्रेक्षकांनो इकडे रम्याचा आवाज ऐकल्यावर आता हा जीवा सुद्धा दरवाजाजवळ त्यांचं बोलणं ऐकत असतो. वसू आत्या म्हणतात की काय ग रम्या कसं बोलतेस ग तू तिला. त्या म्हणतात की अगं का उगस तिच्या जखमांवरती मीठ चोळतेस ग तू. वसू आत्या म्हणतात की नाही मला मान्य आहे हिने आणि हिच्या बापाने मिळून जीवाला घराच्या बाहेर काढलं म्हणून तर जीवा इथे परत आला ना चिडून.
असंच झालं ना नंदिनी. प्रेक्षकांनो, आता नंदिनीला हे काही बोललेलं जीवाला पटत नाही. वसू आत्या म्हणतात की मला सांग, तू असं वागल्यानंतर तुला खरंच वाटतं की जीवा तुला खोलीत घेईल म्हणून? रम्या म्हणते की नाहीच घेणार. हे काय हिला माहित नव्हतं काय? तरीही आली. कशाला आली इथे? आता रम्या म्हणते की काय ग नंदिनी, तुला बोर होत नाही? म्हणजे कधी कधी तो तुझ्या मागे येणार, मग तू त्याच्या मागे जाणार, परत परत तो, परत तू. रम्या म्हणते की काय म्हणतात ते? तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की बुमरँग इफेक्ट सारखं तेच करत असतात का तुम्ही सतत? आणि प्रेक्षकांनो, रम्या असं बोलल्यानंतर वसू आत्या मात्र ह्या नंदिनीवर हसत असतात. आता नंदिनी त्यांना काहीच बोलू शकत नाही. आणि बघा, हे जीवाला काही सहन होत नाही. तो रागाने दरवाजा उघडतो आणि रम्याला म्हणतोय की काय चाललंय इथे, काय करताय तुम्ही? आणि बघा आता इकडे हा जीवाच त्यांना बोलून टाकतो आणि म्हणतो की बोर होत नाही का तुम्हाला? सतत आपलं तेच सुरू असतं. सतत तुम्ही नंदिनी किंवा काव्याच्या मागे लागलेले असतात. त्या तुम्हाला धडा शिकवता, परत तुम्ही त्यांना टोमणे मारता. बुमरेंग इफेक्ट सारखं करतायत का सतत? प्रेक्षकांनो, ह्या जीवाने ना त्यांनाच त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेलं असतं. तर रम्या पण चिडते आणि म्हणते की हे बघ जीवा म्हणतोय की 1 मिनिट. तो म्हणतो की चिडू नको, तुझी चिडचिड का होते ना हे मला चांगलंच माहितीये. दादा काव्याला सोडायला गेलाय ना एक्झाम सेंटरला, म्हणून तुझी अशी चिडचिड होते. आता रम्या अजून चिडते आणि त्याला म्हणते की तू का बोलतोयस मध्ये? मी तुला काही बोलली का? जीवा म्हणतोय की नंदिनीला बोललीस ना, मग झाला असेल तर निघ. जीवा म्हणतोय की जा. आता रम्या तिथून चिडून निघून जाते आणि वसू आत्या तिच्या मागे मागे, रम्या थांब ना जरा, थांब ना. आणि बघा आता नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही छान उत्तर दिलं. पार्थ आणि काव्यामधले गैरसमज संपले आपल्या दोघांमधले. तेवढ्यात जीवा तिला हात करून थांबवतो आणि जीवा तिला म्हणतोय की जा खाली चल. आणि इकडे बघा ही काव्याना फुल एन्जॉय करत असते. आता तिचा बोक्या तिच्या सोबत असल्यावर ती एन्जॉय नाही करणार असं होईल का? तर ती ओरडत असती गाडीमध्ये, याहू. आता पार्थ तिला म्हणतोय की अहो का ओरडताय? काव्या म्हणते की मी हॉट जीपचा वाईफ घेते छान. आपण किती दिवसांनी असं लॉंग ड्राईव्हवर ट्रिपवर किती दिवसांनी चाललो, छान चिल फील करतेत मी. आता पार्थ म्हणतो की अहो बीटी मागच्या वेळेस बोलला होता ते कळलं, बॅड ट्रिप. आता हे जीटी काय आता? काव्या म्हणते की ऑब्विसली देशमुख, बीटी म्हणजे बॅड ट्रिप, जीटी म्हणजे गुड ट्रिप ना. आता काव्या त्याला म्हणते की मी काय म्हणते देशमुख, तुम्ही पण आता जीटी ट्रिप ना फील करा हो. आणि पार्थ तिला म्हणतो की तुम्ही ना आता सीट फील करा या. इकडे काव्या म्हणते की नाही मला मज्जा येते. पार्थ म्हणतो की काव्या खाली या. आणि बघा आता या पार्थने काव्याला खाली बसवलेलं असतं. पार्थ तिला म्हणतो की हे आता टफ लुक देत बसू नका कारण आता काव्याला राग आलेला असतो की ती एवढी छान जीटी ट्रिप एन्जॉय करते आणि पार्थने तिला ती ट्रिप एन्जॉय न करू देता खाली बसवलेलं असतं. आता पार्थ म्हणतो की काय आपला प्रवास चालू आहे, आता रिव्हिजन करा. पार्थ तिला म्हणतो की प्रिलिम्स पास झालायत, मेन्स क्लिअर करायचेत ना. पार्थ म्हणतो की पुस्तकाच्या बाहेरचे पुस्तकातले बरेच प्रश्न येऊ शकतात जसं की AI. आणि AIचं उत्तर काव्या इतकं छान देते की पार्थचं तोंड बंद करते. पार्थ तिला म्हणतो की तुमचा बराच अभ्यास झालेला आहे, उभे राहा तुम्ही आता एवढं केल्यावर मग उभे राहू का? काही गरज नाहीये. काव्या म्हणते की ऑलरेडी महिनाभर खूप स्टडी केला आहेत मी, शांत बसते. काव्या त्याला म्हणते की तुम्ही बोला ना, तुमचं ऐकते मी देशमुख, बोला. काव्या म्हणते की काय मग टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक, फ्युचर IAS बरोबर प्रवास करताना. काव्या म्हणते की अहो लाजताय कसले देशमुख, बोलो शर्माओ मत, जो दिल में है वो कहो, क्या पता देशमुख कल हो ना हो. आता पार्थ तिला म्हणतोय की छान वाटतं एकत्र प्रवास करताना, वर मोकळा आकाश आणि खाली मोकळ्या मनाचे हे आपण दोघं. आता पार्थ म्हणतो की हवेतलं आणि मनातलं मळ धूळ झालं की किती फ्रेश वाटतं ना. पार्थ तिला म्हणतो की हा प्रवास नक्कीच लक्षात राहील. पार्थ म्हणतो की तसं बघायला गेलं तर हा काही पहिला प्रवास नाहीयेत आपला, याआधी सुद्धा केलाय आपण प्रवास. काव्या म्हणते की कधी? पार्थ म्हणतो की कधी सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर डिवोर्स फाईल करायला गेलो होतो आपण. काव्या म्हणते की हो की, बाप रे. आता काव्या म्हणते की जगातले आपण ऐसे कपल आहोत असे जे सत्यनारायणाची पूजा करून डिवोर्स फाईल करायला गेले असतील. पार्थ म्हणतो की खरंच. काव्या म्हणते ओ गॉड देशमुख,
अनबिलिव्हेबल. काव्या म्हणते की आय टेल यू देशमुख, युनिव्हर्स मेहरबान होतं तेव्हा आपल्यावर. काव्यातला एकत्र आणण्यासाठी युनिव्हर्स एक एक गोष्ट प्लॅन करत होता. पार्थ म्हणतो की कुठले प्लॅन? काव्या म्हणते की असं काय करता? काव्या म्हणते की आपण परत येतो तेव्हा काय काय घडलं हे आठवत नाहीये का तुम्हाला? आणि प्रेक्षकांना तो सीन सुद्धा त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दाखवलाय. त्यांच्या ज्या तिखट आठवणी होतात त्या आता गोड होत चाललेल्या आहे असं तरी मी तुम्हाला सांगत आहे. कारण बघा, जेव्हा ते डिवोर्स फाईल करून येत होते तेव्हा खूप सारा पाऊस होता. पाऊस असताना काव्या पावसात भिजत होती आणि हा त्या टायर चेंज करत होता गाडीचं. आणि तो एवढा पावसात त्याचं टायर चेंज करत असताना हे काव्या त्याच्या अंगावर ते ब्लेझर टाकते जेणेकरून त्याला पाऊस लागू नये आणि पटकन ते टायर चेंज व्हावं. आणि प्रेक्षकांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच यांचं प्रेम दिसत भरून येत होतं. पण हे त्यांनाच लक्षात येत नव्हतं. पण आता त्याच गोष्टींचा आता इकडे काव्याने यूज केला. म्हणजे त्याच गोष्टी, त्या तिखट आठवणी आता तिने गोड केल्या आहेत. आणि आता काव्या त्याला म्हणते की समोर बघा आणि अपघात टाळा. आणि आता काव्या त्याला म्हणते काय मग किती % आलंय? पार्थ म्हणतो की काय? ती म्हणती मला ऍक्सेप्ट करणं. बघा हिला आता काय दिसतं. ही म्हणते देशमुख थांबा ना थांबा ना. आता हा पार्थ गाडी थांबवतो आणि काव्या म्हणते की देशमुख मागे घ्या, पटकन गाडी मागे घ्या. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता काव्याला ना चिंचा बोरं हे सगळं दिसतं आणि तिच्या तोंडाला पाणी सुटतं. ती म्हणते की देशमुख शाळेत असताना शाळेचे दिवस आठवलेत. पार्थ म्हणतो की तुम्ही यासाठी एवढं जोरात ओरडला? काव्या म्हणते की अहो म्हणजे काय, एक्साइटमेंट वाढली माझे हे सगळं बघून. काव्या म्हणते की देशमुख ऐका ना, माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय, चला ना पटकन खाऊया. पार्थ म्हणतो की हे बघा उद्या परीक्षा आहे तुमची, उगाच आजारी पडाल नको. काव्या म्हणते की क्या बात आहे देशमुख, आमच्या वडिलांचा आत्मा येतो तुमच्यात कधी कधी. काव्या म्हणते की चला म्हटलं ना तर चला पटकन. पार्थ म्हणतो की नाही. आता काव्या काही ऐकत नाही प्रेक्षकांना, तिला ते खायचंच असतं आणि ती उतरते. काव्या उतरते. पार्थ म्हणतो की काव्या नाही जायचंय, काव्या नाही जायचंय. पण काव्या काही ऐकत नाही. प्रेक्षकांनो, येतं लेडीजचं एकदम फेमस आयटम आहे चिंचा बोर. हे पार्थला कसं सांगणार? आणि पार्थ तिला म्हणतो की फिसकरणारी मांजर. पार्थ म्हणतो की किती दिवसांनी यांना फिसकरणारी मांजर म्हणालोय. काव्या त्याला म्हणते की या ना देशमुख. पार्थ म्हणतो की हो आलो आलो. आणि बघा आता इकडे जीवा आणि नंदिनी, जीवाने नंदिनीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की ये सावकाशी. नंदिनी म्हणते की जीवा हवं ऐका ना. आणि तिला इतकं छान व्यवस्थितपणे खाली आणतो. म्हणतो की सावकाशी, हळूहळू ये. का नंदिनी म्हणते की मी काय म्हणते, मला थोडं बोलायचं आहे. आणि बघा आता जेव्हा तिचा मोबाईल, तिची बॅग तिच्याकडे देतो आणि म्हणतो तिला की का आलीस परत? आता नंदिनी बघा ती म्हणते की जीवा मला तुमच्याशी बोलायचंय, जे काही झालं आहे त्याबद्दल मला बोलायचं. आता जीवा म्हणतो की मला अजिबात बोलायचं नाही, जे झालं ते झालं. आणि आता नंदिनी म्हणते की असं नका करू पसारेवाला. आता जीवा म्हणतो की जीवा नाव आहेत माझं. तो म्हणतो की प्लीज जीवाच म्हणशील. जीवा. नंदिनी म्हणते की बरं जीवा, तुम्ही मला जेव्हा सांगत होता ना, तुम्ही मला सांगत होता की 21 दिवसांचं व्रत पूर्ण झालंय, सतत मी जिंकलो असं म्हणत होता. आणि मग बाबांच्या बोलण्यावरून सुद्धा माझा गैरसमज झाला. तुम्ही मला फक्त जिंकण्यासाठी दारू पाजली आहेत. आणि तिला जीवा म्हणतो की अगदी बाबांसारखंच बोलतेस ग तू. मी जिंकलोय हे सिद्ध करण्यासाठी मी तुला दारू पाजली. इतका चीप वाटलो का मी? जीवा म्हणतो की त्या दिवशी त्या रात्री माझ्या मिठीत होतीस ग तू. जीवा म्हणतो की स्वतःला पूर्णपणे अर्पण करण्याची तयारी झाली होती तुझी. मी जे सांगेल ते करायला तयार असणार. माझ्या स्पर्शाने सुखावून जाणार, माझ्या सहवासाने फुलून आली. तुझा आणि माझा श्वास ओळखू शकणार नाही इतक्या जवळ आली होती ग तू माझ्या. आणि त्यावेळेस सहज शक्य असूनही मी लक्ष्मण रेषा नाही ओलांडली. जीवा म्हणतो की त्यावेळेस अशी अवस्था होती ना, मी जे मागितलं असतं तू मला ते करू दिलं असतं. एरवी आपली प्रेम कहाणी मी लाईव्ह जाऊन जगासमोर आणत होतो, पण तुझं असं माझ्यासाठी वेडावून जाणं, हे बेभान होणं, हे जगासमोर नसतं आणलं का मी. आणि बेभान होणं किंवा पिका यातला फरक मी कधीच विसरणार नाही. जीवा म्हणतो की आणि तुला असं वाटलं की मी तुला दारू पाजली? नंदिनी बिचारी, तिला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की जीवा, मी जे काही बोलले, जे काही वागले त्याबद्दल आय एम सॉरी. जीवा बघा तिला आता घराच्या बाहेर काढण्याच्या तयारीत असतो.
तिला म्हणतो की अगं असं नको काळजी करूस, ये ये इकडे. नंदिनी म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही. नंदिनी म्हणते की अहो माझं जरा ऐका ना मी काय म्हणते ते. आणि बघा आता नंदिनी त्याचा हात हातात घेते आणि म्हणते की प्लीज जीवा माझं थोडं ऐका ना. आणि बघा जीवा लगेच तिच्या हातात ना हात काढून घेतो. आणि आता जीवा म्हणतोय की मला कंटाळा आलाय तुझ्या अशा वागण्याचा, खेळण्याचा. तू कशी आहे, तू एकटी असली की जवळ येतेस, तुझे बाबा आसपास असले की लगेच मला तू वेगळं करते. आता जीवा खरं बोलतो. तो म्हणतो की मी आता तुझं ऐकलं आणि उद्या तुझे बाबा नाही म्हणाले माझा हात सोडलास तर तेवढ्यात का नंदिनी त्याचा हात पकडते. आणि बघा बाबांचा फोन येतो तेवढा लगेच ही नंदिनी त्याचा हात सोडते. आणि आता जीवा त्यावरच लावून धरतो की म्हणतो तुम्ही म्हणालोस ना की तुझे बाबा आलेत की तू लगेच हात सोडशील, बघ तसंच केलंयस तू. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे यांची लाईफ तर मस्त एन्जॉय करत चालली आहे. मस्त चिंचा बोरं काकडी खाऊन चाललेत. आणि ही काकडी तोंडात घेऊन पार्थला म्हणते की पार्थ म्हणतो की सगळे आहे. आता तिला नंदिनीला बाबा म्हणतात की ह्या वयामध्ये मला भजनचा गाणं काढायचा आहे, चल चल चल. तेवढ्यात नंदिनीच्या हातात ना तो पेनड्राईव्ह खाली पडतो. आणि बाबा म्हणतात की हे काय. नंदिनी म्हणते की काही नाही बाबा, ऍक्च्युली जीवांना रिक्वेस्ट करणार होते मी, बाबांसाठी पीपीटी करून हवी आहेत ना. जीवा एकदम छान आणि पटापट पीपीटी करतात. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आजची मालिका तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला